मंजळी फायनली आम्ही आता चाललेलो आहोत हुरडा खाण्यासाठी. हिंगणी गावाला आम्ही चाललोय, बहुतेक हुरडाच खाण्यासाठी. मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलेलं हिंगणी गावाबद्दल की सुंदर असं गाव आहे. तिथलं जे वातावरण आहे, परत तिथलं जो मळा आहे ते सगळं तुम्हाला दाखवतो. सकाळपासून जरा आमचं निवांत मोड होतं, सुट्टीवाला मोड होता. सगळे आम्ही खाऊन एकदम लोळतच होतो. दुसरं मला व्हिडिओ एडिट करायचं होतं, ते व्हिडिओ एडिट करत होतो मी. आणि आता जाऊया त्या मळ्याकडं. आणि इव्हन जाता इथलं गाव हिंगणी गाव किंवा मिरज गावापासून हिंगणीपर्यंत जाताना पण कशी इथं शेती आहे, कसा इथला माहोल हे दाखवतो. लेट्स गो. हो असं चला की मग तुम्ही घरी बरोबर दारा काढायचं. येऊ का? जय सर. आता आपण ऑलरेडी हिंगणीमध्ये आलोय. तर या रस्त्यावरून आता ही आमचं घर आहे. मगाची सगळे आपण गुरं सगळे बघत होतो. ह्या ताई नाही आणली मग सारखं सगळीकडेच फिरते आम्ही. यांची मम्मी ना, आम्ही पण आमचं फिरतो की कुठं तर. ही त्यांचं घर आहे. आणि ही गुरं पहिला इथं गुरं होती ना. हा इकडे गेलेत काय? अरे वा मस्त. पहिल्यापेक्षा मस्तच गेले हो. पहिल्यापेक्षा खूपच छान वाटतं आता. मस्तच वाटतंय. हा होय बंदिस्त केल्यामुळे. चल छोटी मनी माऊ. चल हमा बघायची का शेळी बघायची? शेळी बोलवते तुला. चल जिजा बघ आंबाला हात लावूया. ते पण बाळच आहे. कसं पळतात बघ, किती कशी पळतात सगळे बारके. हा ये ना हातला, ये ना. अरे ये ना. अरे हात लाव ना तू. मनी स्वच्छ असतं ते. माग ठेव. आता लाव. काहीच करीत नाही ती. पागी त्याचा पप्पा फोटो काढते की. ओ ग माझं पिलू एक बसलाय. चल ना चल ये ना, जा ना. बर डोळे बंद कर. हाय हे किती महिन्याचं आहे? 10-12 दिवस. 10-12 दिवसाचा आहे. हा मनी. ओ गो मनी. हातात नुसतं हात लाव ना. हात लाव. हे बघ मनी माऊ का करत काय फ्रेंडशिप करू आपण. फ्रेंडशिप करू. नाही दोघं लहान आहे. तो लहान आहे तो डॅडी. छान आहे रे.
तर मंडळी आता ना यांच्याकडे 2 वासरू झालेत, एक इथं आहे आणि मगाशी तुम्ही मगाशी जे बघितलं ते हे. तर आता किती 10 दिवस म्हटला तुम्ही? 10 दिवस झाले म्हटलं तुम्ही? हा 10-12 दिवस झाले ते जन्माला आलेत आणि ही सगळी त्यांची गुरु आहेत. आणि पलीकडे यांचं सगळं शेतीचं, या साईडचं इकडचं सगळं शेती आहे. आत गेले. ती लहान आहे, तुझ्यासारखंच बाळ आहे. तिला माहिती ते काय करत नाही. हा मोठा आहे ना आणि तसं म्हणजे यांचं काय काय डिस्कशन झालंय. आणि हुरडा आम्ही आणलाय, आता थोड्या वेळाने खाऊ. आले आले आले. तर मंडळी आता हुरडा भाजण्याची ही पद्धत ऍक्च्युली खरी पद्धत आहे असं मला वाटतंय. आता तेच एक स्टेप बाय स्टेप आपण सगळ्यांना दाखवू. म्हणजे असं खड्डा करून त्याच्यात आता काय म्हणायचं, हा गवरे असतील किंवा लाकूड असेल थोडं, आणि हे प्रॉपर करून त्याच्यात प्रॉपर इथं भाजायचा खड्ड्यात घालून. आता जे काय आपलं शेणाचे गोरे आहेत त्या प्रॉपर इथं टाकायच्या आणि आता मग हे पीठ ठेवून याच्यात हुरडा पाडायचा. म्हणजे आता हुरड्याची बेसिक तयारी करून आता आम्ही जरा जाऊन येणार आहे मळ्यात. याच गाव आता किती दंगा करते बघा, पुढे मारते बघा. नाही अरे वा. समोरून कस दिसते हे, तू कशी बघते डोकंवर काढून बघायला लागले. काय काय कोण आले कसं बघत होते का म्हणे. वाव कसलं छान वाटतं इथून जायला. मंजेरी आता इथं त्या साईडला त्यांचं घर आहे, तिथून आपण चालत असं आलो. इथं हर्षदाचं शूट केलेलं, कसलं मॅटर्निटी शूट केलेलं. इतकी अशी फोटोग्राफी येत नव्हती पण तरी असं प्रयत्न केलेला. तर हेच ते झाड आहे, हेच ते झाड जमलं. मला फोटो सापडले तर इथे टाकेन मी. तर इथंच आम्ही खरं तर केलेले फोटोशूट केलेलं हर्षदाचं. जेव्हा जिजा पोटात होती तेव्हा हर्षदाचं फोटोशूट केलेलं. काय नाव तुझं? समर्थ. तुझं काय नाव? श्रावणी बाळू झांबरे. श्रावणी बाळू झांबरे. भाऊ झांबरे. आणि तुझा भाऊ हा? समर्थ बाळासाहेब झांबरे. ओके ओके. तुमच्या शेतात काय काय आहे सांग ना आम्हाला. कांदा कुठं आहे? कुठे कुठे कांदा कुठे आहे? इकडे पुढे आहे का लांब आहे? नाही, ही वावराला जाईल. हा ओके. तर हे होल वावर तुमचंच आहे? सगळं तुमचं आहे ना. गुड. हे कुठे मिळालं तुला? कुठं कुठून काढलं हे? हा इथून काढलं. तयार म्हणजे आहेत आता एवढे तयार किंवा घेऊ शकते. पण हे तयार आहे आता का नाही कच्चा आहे? तयार आहे. अरे वा. हा तुम्हाला पिक्चर मध्ये घेणार आहे आता मी पुढच्या. देवाला बसवलं. ते म्हणजे स्थिती तर सांगती सांगा की यात काय काय आहे कुठं आहे गणेश? त्याच्यात आतनं कणीस आहे, दाणे पण आहे. हो ना. हो 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 हो. पण हे अजून कच्चा आहे ना, घर तयार झालेलं नाही आहे. तयार झालेलं आहे. तयार झालंय हे? एवढं छोटं असते. हा काय सांगतेस? मग खाऊ शकतोय म्हणतेस तू? पण जास्त निबर झाले. मग आता हे काढलं चालते म्हणतेस तू? हा बुक बरं काढ बरं मग एक. आत्ता मग अशी म्हणलीस ते काढले. असं काढायचं का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 157 1
ए अरे हो खरंच की तयार आहे हे ऑलमोस्ट तयार आहे म्हणजे खाऊ शकते ना असं हे पिझ्झा पण करू शकतो वाव अगदी बरोबर हो थँक्यू दीदी वेलकम तर मंडळी एक सेकंड केस नीट करूया आपण 6:01 मंडळी 6:01 झालेला आहे म्हणजे आता सूर्यास्त होतोच आपण बघितलेलं आणि मगाशी जसं हुरड्याची थोडी तयारी आम्ही प्रिपरेशन आम्ही करून आलेलो आणि आता हुरडा भाजायचा आहे आणि मस्तपैकी हुरडा पाची ही ओरिजिनल हुरडा पार्टी ते पुण्याला वगैरे जे असतं ते जरा डुप्लिकेट ते आयतं बनवलेलं असतं गॅसवर ना गॅसवर आणि ते भाजून ते केलेलं असतं आता खड्डा वगैरे करून भारी लागतं हा खड्डा आणि हे करून केलेलं ते जरा असते पण ते पण कसं माहिती काय ते खूप बल्क न करतात ना त्याच्यामुळे ते एवढं हा एवढं मला नाही वाटत काय पण आता इथला आपण आता हुरडा आपण एकदम येस हा ओजी हुरडा हा असा आहे मला वाटतंय आणि आता तुम्ही आता बघतायच मागे बघा की कसलं खतरनाक वातावरण आहे म्हणजे मागे का माझ्या मागे सारखं काय त्याच्या मागे पूर्ण असं मस्तपैकी शेती आणि सुंदर वातावरण आहे आणि आता सूर्य पण जातोय अस्तालाच तुम्ही बघू शकताय मागं चालेल आता जाऊ आणि हुरडा पाची आपण स्टार्ट करू लेट्स गो I feel मंडळी घ्या तर मंडळी आपण जे मगाशी म्हणत होतो ते असं भाजलं जातं हुरडा यस जर तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगा कसं भाजायचं काय करायचं सांगा की कंस अजून यायचे कंस वाटत आहेत मंडळी म्हणजे म्हणजे ह्यात कोळसा करायचा पहिला आणि मग त्या कोळसावर भाजायचं म्हणजे आता हे पहिला त्याचा कोळसा बनवायचा आणि मग त्याच्यावर भाजायचं हार म्हणतात हार येस थँक्यू चीअर्स म्हणे आईस्क्रीम तिचं छान दिसत आधी किती कप बसलाय त्याला पण बरं वाटतं खाजलं जाते ना नाही पोळ्याला राहते ना मंडळी एवढं पुरणपोळीचं सगळं घाट घातलाय ताईंनी इथल्या सगळ्या आणि हे खरं आहे पद्धत की ज्याच्यामुळे चव येते पोळीला जेवणाला होय आई ग मस्त अहो नाही आता हे करतायत ना हे सगळं मिक्सर मध्ये आहे ना ते त्याला काय चव नाही हो हे कसं हे नाही खरंच चव येते होय की नाही बरोबर आहे हो पोळीची सवय ना चुलीवरच्याला पाट्यावरच्याला दोनला सुरू करणार मेकअप 2-2:30ला 5ला कार्यक्रम आजोबांचे हे तुम्ही थोरले का धाकटे हो नाही एकटाच आहे तुमचं नाव सांगा ना बाळू झांबरे यस आणि मगाशी आपण जे बघितली ही त्यांची मुलगी तिने तिचं इंट्रोडक्शन दिलेलं आणि मुलगा तिकडे मागं जाऊन आलो आम्ही मस्त छानच वाटलं खरं तर आणि ह्याचं कंपाऊंड वॉल किंवा हे कंपाऊंड आणि गेटवर मस्त झालंय मागच्यापेक्षा खूपच छान झाले आणि आलेल्या आहेत आजी ये काकू आलेले आहेत ये जय सद्गुरू या 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 कशा आहे तुम्ही अरे वा जय सद्गुरू जय सद्गुरू हा अर्धा तास झाला हो तुम्ही आवरून घ्या तर म्हणजे आता हुरडा आलेला आहे इथं आता हा हुरडा इथं ऍक्च्युली या हारावरती भाजायचा डायरेक्ट
तर मंडळी आता सुरुवात ऍक्च्युली झालेली आहे हुरडा भाजायच्या. म्हणजे आता तुम्हाला अशी पूर्ण त्याचे राख झाली म्हणजे काय म्हणायचं तुम्ही हार म्हणला नाही याला? हार गळ्यात घालायचं नाही ना? बहुतेक त्याचा जे कोळसा होतोय तो त्याला घालायचं त्यात भासायचा ऍक्च्युली. दानिमाऊ बेस्ट. हर्षद नाही तर मला हलका हलका वाटतं. हुरडा म्हणजे हरभरा. हा हरभरा हा हुरडा. म्हणजे आता हा झाला फायनल हुरडा भाजून झाला आणि असं हातानं मग त्याला चोळून चोळून मग त्याचा प्रॉपर सेपरेट करायचा आणि मग खायचा बढिया. आणि असा हातावर घ्यायचा. हा सांगा 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 की वा हाता परत आपल्याला नाही जास्त करायला. हे करून बघूया करून बघूया. होय करून बघितल्याशिवाय डॅडी जमलं घेऊन आणि अशा प्रकारे हुरडा सुरू झालेला आहे. बारीक चावल का साक्षी तिथला दे ग बाई. हरभरा खायचा बढिया. नाही नाही विषय संपला विषय संपला. एक नंबर. फुकून खा. असं आहे काय ते साक्षीदार लवकर खाऊन घे. मंडळी मस्तपैकी हुरडा जे लागतोय आई ग पार्टी हुरडा पाची. खूपच खूपच हा ऍक्च्युली ओरिजिनल हे खरं तर ओजी हुरडा म्हणजे स्वतः हातानच करून घेतला आणि मजा येते जरा. मंडळी हुरड्याच्या सोबतीला इथं आमच्या आता मम्मीने आणलेलं आहे फरसाण आणि काय धरू काय धरू काय धरू मी धरलं 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 धरलं. यस धन्यवाद. गुडीशेव शेंगदाण्याची चटणी आणि हुरडापाची. आता या हुरड्यासोबत हे जे लागतं कॉम्बिनेशन हे खतरनाक. अहो काढू नका माझ्या सुकावर विरजन घालू नका. मी सुखी आहे की सार्थक बसले. ताजा ताजा कसा वाटतोय तुला हुरडा? एकदम भारी वाटतं. एक नंबर. डॉली मग मस्त गरम 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 गरम. आता न्यू एक्सपिरियन्स. मम्मी आता कसं लागतोय? म्हणजे असं बऱ्यापैकी कॉम्बिनेशन बरोबर आहे ना. म्हणजे गुडीशेव गुडीशेव आणि ही अशी आपली सुकी भेळ आणि हुरडा आणि ओला हरभरा. ओला हरभरा. येस. त्याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी आहे. शेंगदाण्याची चटणी. अरे होय आहे आहे तिकडे करेक्ट. मंडळी आता वाजलेले आहेत 6:45. 6:45च्या दरम्यान आता अंधार बऱ्यापैकी झालाय आणि सूर्योदय पूर्ण झाला. सूर्यास्त सगळा झालाय. मस्त अशी हुरडा पार्टी झालेली आहे आता म्हणजे चालूच आहे. मग आता ती सुरुवात झाली आहे. ओ बाई बाई सुरुवात झालेली आहे अजून तरी जिजाची अजून सुरुवातच आहे. खूपच मजा आली आहे. खूपच खतरनाक वाटत आहे. मस्त वाटत आहे हुरडा.
म्हणजे हरभरा खाते ती जा. हरभरा खाते मला आवडतो हरभरा हम्म. आणि गाडीत पण खायला नेलंय हरभरा 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 मंजई आता मस्तपैकी जिथं हुरडा केलेला तिथं मस्तपैकी आता शेकोटी केली आणि आता एवढाच हुरडा शिल्लक राहिला बाकी सगळा संपला. एवढाच शिल्लक राहिला बाकी सगळ्यांचं खाऊन झालेलं आहे. आणि बघा मी जिथे लांब फिरतीये बॅटरी ही बॅटरी हो बघू बघा. बघा लांब ओ वाव वर पण फिरती इथं पण फिरती वाव. इथं बघा फिरती पण दिसतीये. म्हणजे आता हुरडा घेऊन झालाय आणि आता जस्ट लाईट पण आली आहे. संध्याकाळी 7ला लाईट येते आणि इथं यांचं चाललेलं दूध काढायचं. थोडं बघू आपण. कसलं भारी बापरे बापरे हे एकदम दोघं तिथं आता दूध काढायचं चाललंय. गुड मंडळी आता काकांनी ना कडबाकुटी कापायला घेतलेली. आता असं सगळं कडबाकुटी कापून इथं भरून ठेवतात सगळं या सगळ्यांचं खाण्यासाठी. बघा इथं मंडळी आता वाजलेले आहेत 8:30 आणि आता आम्ही बसलोय सगळे जेवायला आणि इथं अधिष्ठान आहे. हॅलो सार्थक. मंडळी मस्त वेगळी पुरणपोळी दूध आमटी असं खतरनाक जेवण आहे. कसं वाटलं सार्थक? एकदम एक नंबर. कारण दूध पण इथलं ह्यांच्याच गोठ्याला लगेच त्याने इथं सुरू म्हणजे आमचं जेवण झालं आणि यांचं आता जेवण ऑलमोस्ट होत आलंय. तर मंडळी आजचा जो हुरडा स्पेशल ब्लॉग होता आपला तो बऱ्यापैकी आता एंड लावलाय. आता मग पुढे घरी जायचं आहे आणि घरी जाऊन मग बघू आता पुढे काय वेगळं काय करता आलं तर. आजचा आमचा हुरडा पार्टीचा सक्सेसफुल असं आजचा दिवस झालेला आहे. या वर्षीचा हुरडा हाच होता की जो आपला जो पुण्यातला वगैरे ओजी हुरडा मला वाटतं इथंच जो आहे तो म्हणता येईल. या हुरड्याला खूप मजा आली. तर हे होतं हिंगणी गाव. लास्ट टाइम जसं म्हणलेलं तसं आपण हिंगणीला येऊन मस्त असा ब्लॉग केलाय. लेट्स गो. तर आजचा ब्लॉग इथंच संपवतो. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.